नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये टीम इंडियानं इतिहास रचला। हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी नमवलं। प्रथमच आयसीसी ट्रॉफी पटकावताना भारतानं 7 बाद 298 धावांचा बचाव करत दक्षिण आफ्रिकेला 45.3 षटकांमध्ये 246 धावांवर रोखलं। हा विजय मिळवून टीम इंडियाच्या महिलांनी 2005 आणि 2017च्या अंतिम पराभवांचा बदला घेतला। टीम इंडियाच्या विजयानंतर मेन्स टीम इंडियाचा अनुभवी बॅट्समन रोहित शर्मा हा भावुक झालेला दिसला। विजयानंतर रोहितचे डोळे पाणावले। वर्ल्ड कप जिंकणं काय असतं हे रोहितच्या भावमुद्रेवरून जाणवत होतं। रोहितच्या चेहऱ्यावर वर्ल्ड कप विजयाचा आनंद पाहायला मिळाला। हा फोटो सध्या सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल होतो। आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025च्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाचा शानदार विजय झालाय। या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत टीम इंडियाचं कौतुक केलंय। अंतिम सामन्यातील त्यांची कामगिरी उत्तम आहे, कौशल्य आणि आत्मविश्वासाने भरलेली होती। संपूर्ण स्पर्धेमध्ये संघानं असाधारण टीमवर्क आणि दृढनिश्चय दाखवला। आमच्या खेळाडूंचं अभिनंदन असं मोदींनी ट्विट करत शुभेच्छा दिलेल्या आहेत। बहरीनमध्ये आशियाई क्रिकेट स्पर्धेमध्ये नागपुरातील अनंत देशमुखनं ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियन्स बॉक्सर स्पर्धेमध्ये उपांत्य फेरी गाठली आहे। ताजिकिस्तानच्या प्रतिस्पर्धी बॉक्सरवर 5-0 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीमध्ये त्यानं धडक मारली। थायलंडच्या बॉक्सरला सुद्धा तिसऱ्या फेरीमध्ये त्यानं लोळवलेलं। निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे 8 डिसेंबरपासून होणारं अधिवेशन पुढे जाण्याचा अंदाज आहे। अनौपचारिक चर्चेमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे। बेस्ट प्रवाशांचा कुर्ल्यामध्ये ढिसाळ कारभार सुरू आहे। बसेस वेळेवर नसल्यानं ऐन सकाळी कामावर जाणाऱ्यांचा खोळंबा होते। अनेक तक्रारी करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे। बस उभे असून सुद्धा चालक वेळेवर काढत नसल्याची माहिती सध्या मिळते। भाजप सरकार आर्य समाजाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त एक विशेष स्मारक नाणे जाहीर करणार आहे, ज्यामध्ये देवनागरी लिपीमध्ये गायत्री मंत्र कोरलेलं असणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा येथील एका विद्यार्थिनीला तिच्या वडिलांनी जीवे मारण्याची धमकी देत त्यानंतर तिला लॉजवर नेऊन तिच्यावरती अत्याचार करण्यात आला। या प्रकरणी आरोपींविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरामध्ये हॉटेलच्या टेबलावर ठेवलेला मोबाईल चोरी करण्यात आलेला आहे। हा सर्व प्रकार हॉटेलमध्ये सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वाशिम शहरातील प्रसिद्ध आणि पुरातन पद्मेश्वर संस्थानावर कार्तिकी एकादशी निमित्त हजारो भाविकांकडून महाआरती आणि दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे। यावेळी पुरातन पद्मेश्वर संस्थान आकर्षक रोषणाईने सजवण्यात आली होती। दीपोत्सवानं परिसरामध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। नांदगाव शहरातील एकविरा देवी मंदिरामध्ये श्यामबाबा जन्मोत्सवानिमित्त गायक पप्पू महाराज यांचा भजन संस्था कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी श्यामबाबा यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती।